ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि यानंतर आपण सर्वजण एका ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होणार आहोत, कारण लडाखमध्ये भारत चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अत्याधुनिक राफेल विमानं भारतीय वायुदलात समाविष्ट होतात आणि अर्थातच भारताची ताकद यामुळे वाढतेय। काही वेळातच या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। या कार्यक्रमात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत फ्रान्सच्या संरक्षण मंत्री फ्लॉरेन्स पार्ली यांचाही सहभाग आहे। अंबाला एअरबेसवरती सध्या राफेल विमानं आहेत आणि त्याच अंबाला एअरबेसवरती हा कार्यक्रम संपन्न होतोय। ही 5 राफेल विमानं भारतीय हवाई दलाच्या 17व्या स्क्वॉड्रन गोल्डन एरोचा भाग असतील आणि 5 राफेल विमानांची पहिली तुकडी ही 27 जुलैला फ्रान्सवरनं अंबालातल्या एअरबेसवरती पोहोचली, दाखल झाली। या कार्यक्रमासाठी सीडीएस जनरल बिपिन रावत, हवाई दलाचे प्रमुख RKS भदौरिया, संरक्षण सचिव डॉक्टर अजय कुमार, संरक्षण विभागाचे सचिव आणि DRDOचे अध्यक्ष डॉक्टर सतीश रेड्डी यांच्यासह संरक्षण मंत्रालय आणि इतर सशस्त्र दलाचे अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत। आजच्या प्रमुख सोहळ्यानंतर फ्रान्सच्या संरक्षण मंत्री आणि आपल्या देशाचे संरक्षण मंत्री या दोन नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चेचंही आयोजन करण्यात आलंय। राफेल विमानांची प्रात्यक्षिकं सुद्धा इथे पार पडणार आहेत आणि वॉटर कॅनननं सलामी दिली जाईल राफेल विमानांना। अंबाला एअरबेस हा लेह लडाखपासून खूप जवळ असलेला एअरबेस आहे। मगाशी आपले प्रतिनिधी प्रशांत कदम आपल्याला माहिती देत होते की साधारणतः अंबाला एअरबेसवरनं पँगॉन्ग लेक परिसरात जाण्यासाठी राफेल विमानांना अर्ध्या तासाचीच वेळ पुरेशी आहे। अंबाला एअरबेसमध्ये पहिल्यांदा विधिवत पूजा अर्चा केली जाईल आणि मग औपचारिक अनावरण राफेल विमानांचं होईल। या निमित्तानं राफेल विमानांची प्रात्यक्षिकं सुद्धा सादर होणार आहेत, ज्यामध्ये तेजस विमानांसह सारंग एरोबेटिक टीमचाही समावेश असेल आणि मग राफेल विमानांना पारंपरिक पद्धतीनं वॉटर कॅननची सलामी मिळेल। दुखंता सुखराज ताको विघ्न न को लागे जाकी प्रभागे अरदास ओंकार वाहिगुरु जी की फतेह। श्री भगवती जी सहायवार, श्री भगवती जी की सब दुख जाए तेग बहादुर साहेब सिमरिया करनो ने दया वैताए सब थाई हुए सहाय दसवां पातशाह। हवाई दलाची परंपरा आहे, कोणतीही युद्ध विमानं जेव्हा समाविष्ट होतात तेव्हा त्याची भारतीय संस्कृती परंपरेनुसार पूजा केली जाते। त्याचप्रमाणे अंबाला एअरबेसमध्ये विधिवत पूजा अर्चा होईल आणि मग राफेल विमानं वायुदलामध्ये समाविष्ट होतील। सर्वधर्मीय पूजा केली जाते, हे विशेष आहे, कारण भारतामध्ये वैविध्यता आहे, सर्वधर्म समभाव जपणारा भारत देश आहे आणि म्हणून सर्वधर्मीयांच्या वतीने ही पूजा केली जाते। प्रशांत कदम आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। प्रशांत, हा मुख्य कार्यक्रम कसा असेल? हर मैदान हर दीवान ज्ञानदा, अगदी थोड्या वेळापूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि फ्रान्सच्या संरक्षण मंत्री फ्लोरेन्स या अंबाला एअरबेसवरती पोहोचलेले आहेत। त्या ठिकाणी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत आणि इतर अधिकारी जे आहेत, जसं की हवाई दल प्रमुख RKS भदौरिया आणि इतर महत्त्वाचे अधिकारी उपस्थित आहेत आणि कुठल्याही क्षणी या सगळ्या कार्यक्रमाला सुरुवात होईल। ज्या हवाई दलाच्या ट्रॅडिशन्स आहेत त्याच्यानुसार हा सगळा कार्यक्रम पार पडणार आहे। सर्वधर्म पूजेचा तो उल्लेख केला आणि त्याचं महत्त्व यासाठी पण आहे की भारताच्या संपूर्ण संरक्षण दलामध्ये कुठेही धर्म जो आहे तो आणला जात नाही। एकदा तुम्ही ती वर्दी घातली की तुम्ही जवान असता भारताचे आणि त्याच्यामध्ये कुठेही कास्टच्या लेवलवरती, धर्माच्या लेवलवरती भेदभाव होत नाही। ज्या पूर्णपणे सेक्युलर असलेल्या संस्था आहेत त्याच्यामध्ये भारतीय लष्कराचं नाव जे आहे ते अभिमानानं घेतलं जातं आणि त्याचमुळे ही सर्वधर्म पूजा होईल आणि त्याच्यानंतर वॉटर कॅनन सॅल्यूट जो आहे तो शेवटी दिला जातो, ज्याच्यामध्ये पाण्याचे फवारे जे आहेत ते त्या स्वागतासाठी मारले जातील राफेलच्या आणि अधिकृतपणे राफेल जे आहे ते हवाई दलाच्या ताफ्यात दाखल होईल। त्याच्या आधी राफेल आणि तेजस यांचे एकत्रितपणे हवाई कसरतींचं प्रेझेंटेशन जे आहे ते सुद्धा या ठिकाणी होणार आहे। पण आज जी घटना होतीये त्याचा एक
खूप मोठं महत्त्व आहे भारतीय संरक्षण दलाच्या संरक्षण सज्जतेच्या दृष्टीने सुद्धा, कारण 1997 नंतर म्हणजे जवळपास 23 वर्षानंतर एखादं विदेशी विमान जे आहे सुसज्ज अशा पद्धतीचं भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात दाखल होतंय. राफेल हा किती राजकीयदृष्ट्या संवेदनशील शब्द बनलेला होता हे आपण गेल्या काही वर्षामध्ये पाहिलेलं आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही 5 राफेल विमानं जी आहेत ती 27 जुलैला भारतामध्ये दाखल झालेली होती आणि आज अधिकृतपणे एअरबेसमध्ये दाखल होऊन ते हवाई दलाच्या सज्जतेचा भाग बनतील. आणि अगदी थोड्या वेळापूर्वी हवाई दलानं सुद्धा त्यांच्या नेहमीच्या पद्धतीमध्ये स्वागत केलेलं आहे. भारतीय एअरफोर्सचं ट्विट होतं की न्यू बर्ड इन द आर्सेनल, म्हणजे शस्त्रागारामध्ये एका नव्या हत्याराचा समावेश जो आहे तो झालेला आहे. आणि या राफेलचं वैशिष्ट्य हे आहे की अशा पद्धतीची इतकी अत्याधुनिक विमानं जी आहेत ती आपल्या शत्रू राष्ट्राकडे तुर्तास तरी नाही आहेत. कारण जर आपल्याला शत्रू राष्ट्राची काही गोष्टी टिपायच्या असतील तर त्याच्यासाठी सीमासुद्धा ओलांडायची गरज नाही आहे. इतक्या अचूक पद्धतीनं इतक्या लांबवर राफेल जो आहे तो मारा करू शकतं. ही 5 विमानं आज अंबालामध्ये येत आहेत. अशाच पद्धतीची अजून 5 विमानं पुढच्या ऑक्टोबरमध्ये नोव्हेंबरमध्ये दाखल होतील आणि या वर्षाअखेरीसपर्यंत 10 आणि 2021 पर्यंत संपूर्ण राफेलचा ताफा म्हणजे जी आपण मागवलेली आहेत 36 विमानं ती याच्यामध्ये दाखल होतील. स्ट्रॅटेजिक दृष्ट्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 36 विमानं येणार आहेत त्यातली 18 विमानं ही अंबाला एअरबेसवरती असतील आणि 18 हाशिमारा जे उत्तर बंगालमधलं आपलं एअरबेस आहे जिथून अरुणाचलची सीमा जवळ आहे त्या ठिकाणी असतील. म्हणजे जर आपण रचना बघितली आपण भारताच्या नकाशाची तर एकूण चीन आणि पाकिस्तान या दोन्हींच्याकडं तोंड करून जी आहे ते आपली राफेल सज्जता जी आहे ती आपल्याला या मॅपवरती दिसेल. अशा पद्धतीने ही विभागणी जी आहे ती होणार आहे आणि आज ही पहिली 5 राफेल विमानं जी आहेत ती दाखल होत आहेत. प्रशांत, तू मगाशी भौगोलिक दृष्ट्या सुद्धा हे सगळं विशद करून सांगितलेलं होतंस, ते तू पुन्हा एकदा सांगावंस. कारण सध्या सर्वाधिक तणावाचा जो सगळा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो की सर्वाधिक तणाव पाहायला मिळतो तो चीन आणि भारताच्या सीमेवर आहे. तर त्या दृष्टिकोनातनं अंबाला एअरबेस नेमका कुठे आहे आणि लेह लडाख जिथे थोडंसं तणावाचं वातावरण आहे ते अंतर साधारणतः किती आहे? अंबालामधलं हरियाणामधलं अंबाला जे आहे त्या ठिकाणी भारताचं हे जे एअरबेस आहे त्याला खूप मोठी परंपरा आहे आणि अनेक गोष्टी याच अंबाला एअरबेसवरती प्रथम घडलेल्या आहेत. म्हणजे 1971चं युद्ध असेल, त्याच्यानंतर मधल्या काही कारगिल युद्धाच्या ज्या घटना आहेत त्याच्यामध्ये सुद्धा अंबाला एअरबेस जो आहे तो खूप स्ट्रॅटेजिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. कारण चीन, पाकिस्तान, जम्मू काश्मीर इथून उड्डाण घेण्यासाठी या बेसचा बऱ्याचदा वापर होतो. आणि या एअरबेसवरून सध्या म्हणजे ज्या ठिकाणी तणावाचं क्षेत्र आहे लडाखमधलं पँगॉंग लेक तिथं जर पोहोचायचं असेल तर अवघ्या अर्ध्या तासामध्ये राफेल जे आहेत ते उड्डाण घेऊ शकतील. आणि त्याच दृष्टीने त्यांची स्ट्रॅटेजिक बैठक जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आपल्याला माहिती आहे की भारत आणि चीन सीमेवरचा वाद गेल्या 5 महिन्यांपासून कायम आहे. सध्या त्या ठिकाणी जवळपास 40 ते 50 हजार चीनी सैनिक संपूर्ण सीमेवरती तैनात आहेत. भारतानं सुद्धा तशाच पद्धतीचा फोर्स त्या ठिकाणी एकवटलेला आहे. पण अनेकदा आता ज्या नव्या पद्धती आहेत, नव्या आधुनिक पद्धतीने जे युद्ध होतं त्याच्यामध्ये एअरफोर्सचा रोल जो आहे तो खूप महत्त्वाचा असतो. कारण जे रडार्स असतात की जे आपल्या भागावरती टेहळणी करत असतात त्यांना टिपणं, वेगवेगळी क्षेपणास्त्र डागणं, या सगळ्या अत्यंत वेगानं होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या केवळ एअरफोर्स करू शकतं. अर्थात त्याच्यामध्ये पायदळाचं महत्त्व आपण कमी करू शकत नाही, कारण त्या ठिकाणी आपल्या सीमेचं रक्षण जे आहे ते स्वतः पाय रोवून उभं करण्यामध्ये पायदळाची महत्त्वाची भूमिका आहेच. आणि खूप वेगवेगळ्या कंडिशन्समध्ये म्हणजे अगदी खडतर कंडिशन्समध्ये ते काम करत असतात. पण त्याला एक जोड जी लागते ती एअरफोर्सची लागते आणि त्या दृष्टीनं हा अंबाला एअरबेस जो आहे तो महत्त्वाचा आहे. आणि ज्यावेळी चीनसोबतचा आपला तणाव वाढलेला आहे त्याचवेळी अंबाला एअरबेसवरती हे 5 रफाल जे आहेत ते दाखल असतील, स्टेशन्स असतील. ज्यावेळी राष्ट्राची त्यांना हाक येईल त्याच्यानंतर ते कुठल्याही क्षणी म्हणजे अगदी अर्धा तासाचं अंतर आहे त्यावेळी ते सीमेवर पोहोचू शकणार आहेत. ही त्यातली अत्यंत महत्त्वाची बाब जी आहे ती म्हणावी लागेल. प्रशांत, तू आपल्यासोबत राहाच. आता ही औपचारिकता पूर्ण झाली आणि काही वेळातच राफेलची प्रात्यक्षिकं सुद्धा आपण बघू शकणार आहोत. राफेल सोबत तेजस विमानांची सुद्धा प्रात्यक्षिकं होतील आणि जसं प्रशांतनं उल्लेख केला तसा पारंपरिक वॉटर कॅनॉनची सलामी या राफेल विमानांना दिली जाणार आहे. 27 जुलैला जेव्हा ही राफेल विमानं भारतात दाखल झालेली होती तेव्हा सुद्धा अशाच ग्रँड पद्धतीनं त्यांचं स्वागत करण्यात आलेलं होतं. It can also be rightly said that from this date onwards, the destiny of Indian Air Force and Ambala got interlinked.
आपण पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी प्रशांत कदम यांच्याकडे जाऊयात. प्रशांत, राफेलची भारतासाठी निवड होणं, त्याची घोषणा होणं आणि अखेरीस ही सगळी 5 विमानं भारतामध्ये पोहोचणं, हा प्रवास किती मोठा होता, म्हणजे राजकीय दृष्ट्या सुद्धा आणि वायुदलाच्या दृष्टिकोनातून सुद्धा? नक्कीच. खरं तर आता जी आपली फ्रान्ससोबत डील झालेली आहे, दसॉल्ट एव्हिएशन ही जी फ्रान्सची कंपनी आहे त्यांच्यासोबत ही डील झाली. 2016 सप्टेंबर मनोहर पर्रिकर त्या ठिकाणी गेलेले होते आणि त्याच्यानंतर ही डील जी आहे ती फायनल झालेली होती. पंतप्रधान मोदी त्याच्यानंतर फ्रान्समध्ये गेलेले होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या संख्येवरून सुद्धा खूप मोठा वाद झालेला होता. अनिल अंबानींच्या कंपनीला या ठिकाणी कंत्राट दिलं जातंय भारतामधल्या मेकिंगचं, त्याच्यावरून खूप आरोप झालेले होते. राफेल लोकसभा निवडणुकीमध्ये 2019च्या खूप मोठा एक संवेदनशील मुद्दा बनलेला होता. राहुल गांधींनी त्याच्यावरून खूप मोठे आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींवरती केलेले होते. पण काँग्रेसच्या काळामध्ये जी या डीलची सगळी सुरुवात झालेली होती त्याच्यामध्ये जवळपास 136 इतकी राफेल विमानं जी आहेत ती आपल्याला येणार होती. नंतर या विमानांची संख्या जी आहे ती कमी करण्यात आली. 36 विमानं याच्यामध्ये घेण्यात आली आणि 59,000 कोटी रुपयांना ही डील जी आहे ती फायनल करण्यात आलेली होती. आणि त्यामुळं या कमी झालेल्या संख्येवरून काँग्रेसनं आरोप केलेले होते. शिवाय ज्या भारतीय कंपनीला याच्यामध्ये आणलं जात आहे त्यांच्या एकूण अनुभवाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. कारण हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड जी आपली सरकारी कंपनी आहे या संपूर्ण विमान निर्मितीच्या क्षेत्रातली, ज्यांना याच्या आधीच्या विमानांचा अनुभव आहे, त्यांना का वगळण्यात आलं हा प्रश्न जो आहे तो उपस्थित करण्यात आलेला होता. पण भाजपच्या वतीनं किंवा मोदी सरकारच्या वतीनं हे सांगितलं जात होतं की ही विमानं जी आहेत ती काँग्रेसच्या काळामध्ये खूप रेंगाळली होती. या संपूर्ण डीलला वेगानं पूर्ण करण्याचं काम जे आहे ते आम्ही केलं आणि त्याच्यासाठी ज्या ज्या गोष्टींमध्ये फ्लेक्झिबिलिटी आणणं गरजेचं होतं ते आम्ही केलं. हा दावा जो आहे तो मोदी सरकारच्या वतीनं करण्यात येत होता. आणि त्याच्यानंतर आता राफेल जे आहे ते आज दाखल होतंय. 59,000 कोटी रुपये आपण 36 राफेलसाठी मोजलेले आहेत. आणि आत्ताच्या घडीला म्हणजे एकूण जगातली जर आपण रचना बघितली तर कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट या कॅटेगरीमध्ये सर्वात अत्याधुनिक अशा पद्धतीचं हे राफेल विमान मानलं जातं. आणि त्यामुळं भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात त्यांचं येणं जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे. अभिमानास्पद अशा पद्धतीचा हा क्षण आहे. जरी त्याच्यामध्ये राजकीय कॉन्ट्रोवर्सी खूप झालेली असली तरी, आणि हा भारतीय राजकारणाचा इतिहास आहे की जेव्हा जेव्हा अशा पद्धतीनं लष्करी सामुग्रीची खरेदी होती त्याच्याकडे खूप संशयानं बघितलं जातं. त्याच्यामध्ये खूप आरोप प्रत्यारोप होतात. बोफोर्सच्या बाबतीत काय झालेलं होतं ते आपण पाहिलेलं आहे. मात्र नंतर कारगिल युद्धामध्ये हीच बोफोर्स आपल्या खूप कामी आलेली होती आणि तेव्हा सगळ्यांनी बोफोर्सचं खूप कौतुक देखील केलेलं होतं. तशाच पद्धतीचे आरोप जे आहेत ते राफेलबद्दल झाले. पण म्हणजे तेवढी खात्री बाळगायला हरकत नाही की जेव्हा वेळ येईल तेव्हा राफेल जे आहेत ते या संपूर्ण कॉन्ट्रोवर्सीची किंमत जी आहे ते वसूल करून दाखवतील. कारण तितकी क्षमता जी आहे, तितकी अत्याधुनिक यंत्रणा जी आहे ती या राफेल विमानांच्याकडे नक्कीच आहे. बरोबर, ती सक्षमता राफेल विमानांची जरूर आहे. आता 5 विमानं सध्या भारतात पोहोचलेली आहेत, दाखल झाली आहेत. आज ती अधिकृतरित्या समाविष्ट होत आहेत. अशा एकूण 36 राफेल विमानांचा करार झालाय. 59,000 कोटी रुपयांचा हा सगळा करार आहे. आपण राफेलच्या वैशिष्ट्यांवरती एक नजर टाकूयात आणि अर्थातच आपल्या सर्वांचं लक्षही आहे की कधी ही राफेल विमानं अवकाशात झेपावतात आणि त्याची प्रात्यक्षिक आपण बघतोय. त्यापूर्वी राफेलची काही वैशिष्ट्ये आपण जाणून घेऊया. 60,000 फुटांपर्यंत उड्डाणाची क्षमता राफेलची आहे. इंधन क्षमता ही त्याची मोठी आहे. शस्त्रास्त्र वाहण्याची क्षमता 9.5 टनाची आहे. तर मारक क्षमता 3,700 किलोमीटरपर्यंत जाते. राफेलचा वेग प्रति तास 2,223 किलोमीटर इतका आहे. हवेतून हवेत डागणारी क्षेपणास्त्र, त्याचबरोबर हवेतून हवेत मारा करणं आणि हवेतनं जमिनीवरती मारा करणं यासाठी सुद्धा राफेल सक्षम आहे. राफेलला एक मल्टी रोल फायटर एअरक्राफ्ट म्हणूनही ओळखलं जातं. यामध्ये स्काल्प मिसाईल आहे जे हवेतनं जमिनीवरती मारा करू शकतं. राफेलची मारक क्षमता साधारणतः 3,700 किलोमीटर पर्यंत आहे. तर त्याच्या स्काल्पची रेंज 300 किलोमीटरची आहे. कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि आता थोड्याच वेळात वॉटर कॅनॉनची सलामी दिली जाईल आणि सोबतच प्रात्यक्षिकं सुद्धा आपल्याला बघायला मिळतील. भारत आणि फ्रान्समध्ये 36 लढाऊ राफेल विमानांचा करार झालाय आणि 29 जुलैला 5 राफेल विमानांची पहिली फेरी ही भारतात पोहोचली. आतापर्यंत 10 राफेल विमानं भारताला मिळाली, ज्यापैकी 5 विमानं फ्रान्समध्ये आहेत तर 5 विमानं
ही भारतात पोहोचली, त्यातलंच एक विमान सध्या धावपट्टीवरती उभं असल्याचं आपण पाहतोय. त्याचं प्रात्यक्षिक सुद्धा आज आपल्याला बघायला मिळणार आहे. 4 राफेल विमानांची आणखी एक तुकडी नोव्हेंबर महिन्यापर्यंत भारतात येऊ शकते असा सुद्धा एक अंदाज आहे. अत्याधुनिक शस्त्रास्त्र आणि अत्याधुनिक टेक्नॉलॉजी यांनी सुसज्ज असलेलं विमान अर्थात राफेल युद्ध विमान. राफेल एक असं लढाऊ विमान आहे जे आपण प्रत्येक मोहिमेवरती पाठवू शकतो. भारतीय वायुसेना गेल्या अनेक वर्षांपासून राफेलच्या प्रतीक्षेमध्ये होती. हे विमान एकाच मिनिटात 60,000 फुटांची उंची गाठू शकतं. इंधन क्षमता राफेलची 17,000 किलो इतकी आहे. अगदी अँटीशिप हल्ल्यापासून ते अणुबॉम्ब हल्ल्यापर्यंत आणि क्लोज एअर सपोर्ट आणि लेझर डायरेक्ट लॉंग रेंज मिसाईल अटॅकमध्ये सुद्धा राफेल अव्वल मानलं जातं.